नमस्कार. मी कवी अमोल लक्ष्मण कराळे, नवी मुंबई पोलीस, राहणार अहिल्यानगर केडगाव. मी आज आपणासमोर एक सुंदरशी काव्यरचना सादर करत आहे, जी की सद्य परिस्थितीवर आधारित आहे. जे अतिवृष्टीमुळे जो महापूर आलेला आहे, त्यामुळे लोकांची, जनावरांची दाणादाण होत आहे, त्यावर एक काव्यरचना मी केलेली आहे. कवितेचे नाव आहे अतिवृष्टी. अतिवृष्टीनं पूर परिस्थिती ओढवली, अतिवृष्टीनं पूर परिस्थिती ओढवली. गोरगरीब लोक त्यानं आज रडवली, गोरगरीब लोक त्यानं आज रडवली. शेतकरी राजा माझा असा काही दुखावला, शेतकरी राजा माझा असा काही दुखावला. पाण्याबरोबर रात्रीतूनच संसार त्याचा हरवला, पाण्याबरोबर रात्रीतूनच संसार त्याचा हरवला. शेतातील माती वाहिली, शेतातील माती वाहिली. मुकी जनावरं वाहताना पाहिली, मुकी जनावरं वाहताना पाहिली. घरदारं पाण्यात बुडाली, घरदारं पाण्यात बुडाली. लेकरं बाळं उपाशीच राहिली, लेकरं बाळं उपाशीच राहिली. मुकी जनावरं लेकरं बाळं, मुकी जनावरं लेकरं बाळं. आक्रोश चोहीकडे कानात, आक्रोश चोहीकडे कानात. आयुष्यभराचा संसार मोडला काही क्षणात, आयुष्यभराचा संसार मोडला काही क्षणात. अंगावरील कापडाशिवाय काही नाही उरलं, अंगावरील कापडाशिवाय काही नाही उरलं. पेरणीच्या खर्चापायी मोडलं होतं बायकोचं डोरलं, पेरणीच्या खर्चापायी मोडलं होतं बायकोचं डोरलं. गोरगरिबीचं जिणं त्याचं, गोरगरिबीचं जिणं त्याचं काल आज आणि उद्या. गोरगरिबीचं जिणं त्याचं काल आज आणि उद्या. नदीचं पात्र सोडून भरभरावून वाहू लागल्या नद्या, नदीचं पात्र सोडून भरभरून वाहू लागल्या नद्या. साथ घालायची कोणाला, साथ घालायची कोणाला, प्राण लागलेत पणाला. साथ घालायची कोणाला, प्राण लागलेत पणाला. पाण्याखाली गेलेल्या रानाला की नशिबी आलेल्या भोगाला, पाण्याखाली गेलेल्या रानाला की नशिबी आलेल्या भोगाला. देणारा मदतीचा हात खूप मोठा वाटतोय, देणारा मदतीचा हात खूप मोठा वाटतोय. माणसातलं माणूस पण हेच खरं सांगतोय, माणसातलं माणूस पण हेच खरं सांगतोय. उघड्यावरती संसार चेहरे व्याकुळलेले, उघड्यावरती संसार चेहरे व्याकुळलेले. न मागता मदत करा, खरंच आज ते खचलेले, खरंच आज ते खचलेले. धन्यवाद.